तुम्ही इथे बघू शकता अगदी चमचमीत टेस्टी असं मुर्ग मुस्लिम मी इथे बनवलेलं आहे। तर हे कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधून न मागवता घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मुर्ग मुस्लिमची रेसिपी आपण बनवलेली आहे। तर तुम्ही नान, रोटी किंवा लच्छा पराठा कशासोबत खाऊ शकता। बनवायला देखील अगदी आहे। तर ही रेसिपी आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत। जास्त वेळ न घालवता मुर्ग मुस्लिम बनवायला सुरुवात करूया। चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 1 किलो चिकन आहे। तर 1 किलो चिकनसाठी मी 4 चमचे यामध्ये दही वापरलेलं आहे। अर्धा लिंबू यामध्ये मी पिळून घेते। लिंबामुळे छान टेस्ट येते चिकनला। धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून घेते। हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे जर वेळ असेल तर 2 तास तुम्ही हे मुरवून घेऊ शकता, पण मी हे अर्ध्या तासासाठी मुरवून घेणार आहे। चिकनला मसाला सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि आता अर्ध्या तासासाठी आपण हे मुरवत ठेवणार आहोत। इथे चिकन आपण मुरवून घेतलेलं आहे। अर्धा ते पाऊण तास मी चिकन मुरवून घेतलेलं आहे। कढई आता गरम करून मी कढईमध्ये एक छोटी पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल देखील छान गरम झालेलं आहे। आता आपण मुरवून घेतलेलं चिकन यामध्ये घालून घेऊया। हाय हीट वरती आपण 1-2 ते 3 मिनिट चिकन थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। चिकन मधून थोडंसं मिक्स करून घेत आपण फ्लेम मीडियम करायची आणि यावरती झाकून घ्यायचं आहे। आता आपण 3 ते 4 मिनिट हे झाकून ठेवणार आहोत। 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर आपण यावरचं हे झाकण काढून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता दही आणि मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे। तर आता आपण चमच्याच्या मदतीने वर खाली असं एकसारखं करून घेत जे हे पाणी सुटलेलं आहे पूर्ण अगदी कोरडे करून घ्यायचं आहे आपल्याला हे। तर इथे तुम्ही बघू शकता दही आणि मिठामुळे जे पाणी सुटलेलं होतं ते मी पूर्ण आटवून घेतलेलं आहे आणि चिकन व्यवस्थित अगदी कोरडं झालेलं आहे। चिकनला तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे। तर या पद्धतीने चिकन अगदी कोरडं करून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता मसाला देखील छान याला कोट झालेला आहे। तर आता हे 50% आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे। बाजूला ठेवते मी कढई। ज्याची आपण पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी आपण कोणते ड्रायफ्रुट्स वापरणार आहोत ते दाखवते। तर इथे 9 ते 10 काजू घेतलेले आहेत। त्यानंतर 10 ते 15 बदाम घेतलेले आहेत। चारोळे इथे घेतलेले आहेत मी। 1 तमालपत्र, 3 वेलदोडे, दालचिनी आणि 3 ते 4 लवंग आणि 3 ते 4 काळी मिरी घेतलेले आहेत। तर यामध्ये थोडंसं पाणी घालून याची आता छान पेस्ट बनवून घ्यायची। अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे। तर दहीमध्ये साधारण 1.5 चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा 1.5 चमचा धने पावडर घातलेला आहे। हे सगळं दही सोबत फेटून याची पेस्ट बनवायची आहे। हे सगळं आता दही सोबत मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता रंग देखील छान आलेला आहे याला। एक कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घातलेले आणि यामध्ये आता मी कांदा घालून घेते। मीडियम साईजचे 4 कांदे आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत मी। तर कांदा छान मऊ होईपर्यंत थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे तुम्ही बघू शकता छान मऊ झालेला आहे आणि आता यामध्ये मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेते। पेस्ट देखील थोडीशी भाजून घेऊया तेलामध्ये। इथे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत, त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे, ती देखील घालूया आपण आणि
त्याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे साईडनी। आणि यामध्ये आता आपण दहीमध्ये जे मसाले आपण घालून घेतले होते ते घालून घेणार आहोत। दहीच्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी ओतून यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता छान तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे। पण त्या अगोदरच यामध्ये आपण ड्रायफ्रूटची जी पेस्ट बनवली होती ती घालून घेते मी। यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि खडे मसाल्यांची पेस्ट घालून घेतलेली आहे मी यामध्ये। आता आपण हे छान तेल सुटेपर्यंत सगळं भाजून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये आता आपण चिकन जे 50% शिजवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया। आणि आता चिकन सगळं मसाल्यांबरोबर छान मिक्स करून घ्यायचं। इथे आता आपण चिकनमध्ये गरम पाणी घालूया। तर गरम पाणी घालायचं, त्यामुळे टेस्ट टिकून राहते। तर आपण चिकन अगदी व्यवस्थित शिजलं जाईल एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आता या स्टेजवरतीच आपण यामध्ये थोडंसं मीठ देखील ॲड करणार आहोत, कारण आपण दही आणि मसाले ज्या वेळेला मिक्स केले होते त्यावेळेला आपण मीठ घातलेलं नव्हतं। तर यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून घेते। तर तुम्ही चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे या स्टेजवरती। आता मी झाकण ठेवून शिजवून घेते। आता आपण इथे बघू शकता चिकन आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये मी एक वाटी ठेवून देते। ते 2 मी फुलवून घेतलेले कोळसे ते घातलेत आणि त्यावरती आता तूप घालून घेऊया। आणि पुन्हा यावरती झाकण ठेवूया। पुन्हा यावरती झाकण ठेवून यापासून जो धूर येतोय तो आपण चिकनला देणार आहोत। पण त्या अगोदर मी गॅस बंद करून घेते आणि एक झाकण ठेवते। 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी वाटी बाजूला काढून घेते। बघू शकता अगदी मस्त आणि चमचमीत असं आपलं मुर्ग मुसलम तयार झालेलं आहे। जितकं दिसायला जितकं हे सुंदर दिसतंय, खायला देखील तितकं सुंदर लागतं। तर आता तयार मुर्ग मुसलम वरती मी थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेते। तुम्ही इथे बघू शकता अगदी चमचमीत आणि टेस्टी असं मुर्ग मुसलम आपलं दिसत आहे। तर जितकं छान दिसतं तितकंच खायला देखील टेस्टी लागतं। मुर्ग मुसलम ही रेसिपी तुम्ही नान, रोटी, चपाती अगदी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच छान छान व्हिडिओ अपलोड केले की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आपल्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। वेळात वेळ काढून आपली रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।